नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भोसले, रिजनल मॅनेजर कावेरी सीड। आज आपण आलोय मंठा तालुक्यामध्ये लावणी या गावामध्ये। लावणी गावाचे प्रगतशील शेतकरी या ठिकाणी आपल्या सोबत आहे। दादा, आपला परिचय द्या। संपत किसन काळे, मोबाईल नंबर सांगा आपला। 97 64 30 45 31। बर दादा, या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपण जवळपास सगळं क्षेत्र फिरलंय। किती एकर क्षेत्र आपलं इथे? 5 एकर। 5 एकर। आणि 5 एकरापैकी कापूस आपला 5 एकर 5 एकर आहे। जवळपास 10 वाण आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे, बरोबर आहे। आता आपण हे जे वाण पाहतोय, कुठलं वाण आहे? हे KBS 36 नंबर कावेरी कंपनीचं KCS 36। हो, एकच पॅकेट आपण लागवड केलेलं आहे, हो. बरोबर आहे। हो. आता दादा, तुमच्या 5 एकर क्षेत्रापैकी सगळ्या जवळपास 10 प्रकारच्या व्हरायटी आपण लागवड केलेल्या आहेत। सगळ्या व्हरायटी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहे, बरोबर आहे। हो. तर हे वाण इतर वाणाच्या तुलनेमध्ये कसं वाटतं आपल्याला? एक नंबर वाणी। एक नंबर वाण वाटतं। बर, बाकीचे जे वाण आपण त्या ठिकाणी लागवड केलेले आहे, हो. ते वाण कसे वाटले तुम्हाला? त्यापेक्षा हे वाण चांगलं आहे। चांगलं आहे। हो। बर, आता याच्यामध्ये काय चांगलं वाटलं? पाते खूप आहे आणि बोंड बी चांगले, ठोकर वकर बोंड येतं। बर, हम्म. बोंडाची साईज एकदम हो, चांगली आहे। ठोकर आहे, हो. 5 पाकळीचे बोंड आहे ना? हो, 5 पाकळीचे। 1 2 3 4 5 आहे ना? हम्म. आता पाहिलं तर आपण 5 पाकळीचे 1 हो. 2 3 4 5 1 2 3 हे 4 पाकळीचे आहे, बरोबर आहे। हम्म. जवळपास बोंड आहे एकदम चांगलं, ठोकर वकर बोंड आहे, 5 पाकळीचं बोंड आहे। आता आपण पाहिलं दादा, पाते किती चांगले लागलेत पहा। पाते खूप आहेत। दोन बोटाचं दोन सुद्धा बोटाचं अंतर पाते, नाही, हा. आहे की नाही? हम्म. आता याच्या पाठीमाग आपण एक प्लॉट पाहिला 36चा, हो. तो बी असाच होता का नाही? असाच, असाच. असाच होता, जे शेतकरी होते आपल्यासोबत। बर, आता या ठिकाणी पहा, चांगल्या वाणाचे काय वैशिष्ट्य असतात? उगवण शक्ती एकदम चांगली झाली, चांगली. एकदम चांगली। आपण पाहिला प्लॉट चांगली, एकदम सगळी चांगला आहे। पात्यातील अंतर बी कमी आहे, हो. बोंड 5 पाकळीचे आहे, 5 पाकळी. बरोबर आहे। हो. रोग काय वाटतो? काहीच नाही सध्या, काहीच नाही। किती फवारणी केलं तुम्ही? 3 फवारणी झाल्या। हो. आता उद्या परवा पोळा आहे, बरोबर हो. आहे। हा, तर पोळ्याच्या टायमापर्यंत आपल्या 3 फवारणी झाल्या। हो. प्लॉट एकदम लसलशीत लसलशीत हिरवागार दिसू हिरवागार राहिला, आहे. बरोबर आहे। हो. तर शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, हा प्लॉट पाहण्याच्या अगोदर आपण गावातील काही प्लॉट सुद्धा पाहिले। KCS 36 हे जे वाण आहे, या वाणाचा परफॉर्मन्स अगोदरच्या शेतकऱ्याकडे सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। 10 पॅकेट पैकी कावेरीचं KCS 36 हे वाण या ठिकाणी लागवड केलेलं आहे आणि शेतकरी एकदम चांगले समाधानी काही आहे। इतर कंपनीचं काम 1500 रुपयाला पॅकेट आणलेलं आहे, तरी त्याचं फेल आहे। इतर कंपनीचं हा, 1500 रुपयाला फेल आहे, पॅकेट आणलं, हो. ते फेल आहे। फेल आहे। बर, हे किती रुपयाला भेटलं? हे 850 रुपयाला। 850 रुपयालाच भेटलं, चांगला फायदा झाला। चांगला फायदा झाला। बर, शेतकरी बंधूंना पाहू शकता या ठिकाणी KCS 36, याच्या अगोदर सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपण काढलेत होते। सगळीकडे हलकी, मध्यम, भारी अशा तिन्ही जमिनीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने वाण परफॉर्म करते। जमीन आपण या ठिकाणी पाहिली तर साधारण मुरमाड जमीन आहे। अशा कंडिशन मध्ये सुद्धा हे वाण चांगलं परफॉर्म करते। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये अगोदर खात्री करून घ्या। इतर जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर जाऊन KCS 36 हे जे कावेरीने दिलेलं नवीन वाण आहे, याची पाहणी करा। पाहणी करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाण परफॉर्म करतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन येणाऱ्या खरीप हंगामात आपण सुद्धा या वाणाचे जास्तीत जास्त पॅकेट लागवड करून 100% चांगलं उत्पादन घ्या। धन्यवाद।